नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण नवीन एक चटपटीत पदार्थ बघणार आहोत आणि त्याचं नाव आहे लसूण भुरका. तर भुरका म्हणजे चटणीचा प्रकार आहे. आपण कोरडी चटणी बघतो, शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, जवसाची चटणी, तसाच प्रकार आहे हा. तर लसूण भुरका म्हटलं जातं. तर ह्यामध्ये एक चटपटीत असा हा पदार्थ आहे. तर चला तर ह्याची आपण रेसिपी बघूया आणि साहित्य काय आहे आणि तो कसा करायचा बघूया. एकदम पटकन होणारा, 2 मिनिटात होणारा पदार्थ आहे. तर चला तर आपण सुरू करूया. लसूण भुरक्यासाठी आपण साहित्य बघणार आहोत. तर त्याचं साहित्य: चिरलेला लसूण, नंतर 1 चमचा दाण्याचं कूट, मोहरी, मीठ आणि लाल तिखट. चला तर मग आपण ह्याची कृती करूया. लसूण भुरक्यासाठी आपण इथं मी कडलं ठेवलेलं आहे आणि त्यात मी तेल घातलेलं आहे. तर भुरक्यासाठी तेल हे जरा थोडंसं जास्त लागतं, तर मी तेल तापवून घेते. तर तेल तापलेलं आहे छान. आपण यात आता मोहरी घालूया. मोहरी घातली आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे, कारण का करपण्याची शक्यता असते म्हणून. मोहरी छान तडतडायला लागली आहे. आता यामध्ये आपण चिरलेला लसूण घालूया. तुम्ही लसूण घातलेला बघू शकता. मी लसूण घातलाय चिरलेला. तुम्ही ठेचून सुद्धा लसूण घेऊ शकता, पण मी इथे चिरून घेतलाय. तर तुम्ही बघू शकताय. आता हा लसूण थोडासा आपण छान लाल रंग येऊस तोपर्यंत छान आपण भाजून घेऊया. मी गॅस फ्लेम परत चालू केली आहे आणि गॅस चालू केला सॉरी आणि आता मी भाजून घेते आहे, कारण का मोहरी घातल्यानंतर मोहरी करपण्याची शक्यता असते, म्हणून आपण बंद केला होता गॅस. आता मी परत सुरू केला आहे आणि आता मी लसूण घालून घेतला. तर लसूण छान लाल होईस तोपर्यंत आपण भाजून घेऊया तेलात. तर तुम्ही बघू शकताय की लाल व्हायला लागला आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता यामध्ये आपण लाल तिखट घालूया. हे बघा, मी लाल तिखट घातलेलं आहे. बघा, लाल तिखट घालूया आणि यामध्ये 1 चमचाभर दाण्याचं कूट आपण घालूया. तुमच्याकडे कोथिंबीर असली तरी तुम्ही ती घालू शकता. आपण 1 चमचाभरच आपण दाण्याचं कूट घालतोय. आणि आता चवीपुरतं मीठ. मी हातानं घालते चवीपुरतं मीठ, कारण का जास्त पडलं तर खारट होईल, म्हणून मी थोडंसं घालते चवीपुरतं मीठ. तुम्ही हातानं घालू शकता. तर हे बघा, हा आपला लसूण भुरका रेडी झालेला आहे. आपण आता ह्याला सर्व करूया. तर तुम्ही बघू शकता हा लसूण भुरका. हा लसूण भुरका तुम्ही पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर किंवा आपल्या मुगा डाळीच्या खिचडीबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर ही माझी नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा आणि नक्की एकदा करून बघा. खूप छान लागतो. चटणीसारखंच आपण शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी आपण करतो, त्याच प्रकारे हाही चटणीचाच प्रकार आहे. तर थोडासा वेगळा प्रकार हा.
तर कसा वाटला ते सांगा, लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत नमस्कार.